वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू वाहून गेले। पुरात अडकलेल्या तिघांना ठाणेदारांनी केलंय रेस्क्यू, सुखरूप काढले बाहेर। समुद्रपूर नजीकच्या वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू वाहनानं तिघे जण लाहोरीवरून समुद्रपूरकडे जात असता वाहन पुराच्या प्रवाहात वाहून गेले। मात्र समयसूचकतेमुळे वाहनातील तिघांनी उडी घेत झाडावर चढून आपलं प्राण वाचवले। दरम्यान पुरात अडकलेल्या तिघांना समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी पोलीस कर्मचारी टीमनं रेस्क्यू करत सुखरूप बाहेर काढले। रविवारी सकाळी 7 वाजता मुसळधार पावसामुळे समुद्रपूर शहरातील वाघाडी नाल्याच्या पुलावरून पुराच्या प्रवाहात वाहनाचा मार्ग चुकला आणि मालवाहू वाहन क्रमांक MH40N 5834 पुरात वाहत गेले। यावेळी वाहनात जात असलेल्या तिघेही समयसूचकता दाखवत आपला जीव मुठीत घेऊन एका झाडावर चढले राहिले। विलास शहाणे वयवर्ष 40 राहणार जाम, हिरालाल बारड वयवर्ष 26 राजस्थान, रामकिसन गौतम वयवर्ष 45 राहणार मध्य प्रदेश अशी पुरातून सुखरूप काढलेल्या तिघांची नावे आहे। या घटनेची माहिती समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळताच त्यांनी आपत्कालीन व्यवस्थेला फोन केलाय। मात्र पुराचे पाणी वाढत जात असल्याने शेवटी कोणाचीही वाट न बघता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जवळपास 3 तासाच्या अथक परिश्रमाने ठाणेदार संतोष शेगावकर यांना आपल्या जीव मुठीत धरून तिघांना रेस्क्यू करत पुरातून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवलाय। यावेळी ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या धाडसीपणाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत असून पुरात अडकलेल्या तिघांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे। वाघाडी नाल्यावर मोठा पूर आल्याची सकाळीच मला 8 वाजता माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्या नदी नाल्यावरून 3 इसम आपलं वाहन टाकत असताना वाहून गेले आणि कुठेतरी झाडाला लटकले अशी माहिती मिळाली। मी संबंधित डिझास्टर मॅनेजमेंटला फोनद्वारे माहिती सूचना दिली, परंतु पाण्याचा वाढता प्रवाहामुळे ते लवकर पोहोचू शकले नाही। पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि पोलिसांच्या सहाय्याने आणि गावकऱ्याच्या मदतीने आम्ही त्यांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढलाय। चला उठा जागे व्हा, क्रांती घडवूया। कष्टकरी शेतकरी मजुरांच्या न्याय हक्कासाठी, शैक्षणिक सामाजिक परिवर्तनासाठी, पीडित शोषितांना आधार देण्यासाठी लोक चळवळीचा बुलंद आवाज, निर्भीड लोकक्रांती।